नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. वाजले आहेत सकाळचे 5:45 आणि आम्ही उठलेलो आहोत 5 वाजता. निघालो आहोत बाहेर फिरायला. कुठे ते तुम्हाला पुढे कळेल. तर बाहेर अजून काळोखच आहे. ओ, आमच्या मॅडम उठलेल्या आहेत. ओ माय गॉड. कुठे बाहेर जायचं असेल तर मुलं खूप एक्साइट असतात. आणि अर्णव गेला आंघोळीला. अन्वीबाई आत्ता उठल्यात आमच्या, छानपैकी गोड स्माईल करत. स्माईल अन्वी, स्माईल ॲक. आणि अमोल इथे करतायत, डाळिंब सोलतायत. मशीन करून घेते. कपडे काही ते स्टँडवर लावता येते. रात्री यायला किती वाजतील माहिती नाही आहे, त्याच्यामुळे परत उद्या संडे आहे म्हणून घाई नको. त्यामुळे मी कपडे करूनच जाणार आहे. तर पॅकिंग आमची झालेली आहे. मुलांचे आमचे एक एक ड्रेस घेतलेला आहे. 1 डे स्टे वगैरे नाही आहे, रिटर्नच आहे. पण कपडे घेतले तर भिजलो वगैरे तर कपडे म्हणून एक्स्ट्रा. देवपूजाही झालेली आहे. तर चला बाय, नंतर कळेल तुम्हाला कुठे चाललो आहे ते. तर इकडे माझी तयारी झालेली आहे. अन्वीची आणि अर्णवची, अमोलची, तिघांची व्हायची आहे. पहिले कपडे वाद घालून घेते. नाही, आज ना पाऊस खूप आहे. आता मला कळत नाही मी जीन्स घालावी की नाही, कारण मी आज जीन्स आणि टी शर्ट घातलेला आहे. अन्वी आवर पटापट. अर्णव हे काय उचल आणि तयारी करा. तर चला मी आता हे कपडे आधी वाळत घालून घेते, मग बोलते तुमच्याशी. ते इथे मी रेडी झालेली आहे आणि कपडे वाळत घालून घेत आहे. अर्णवला म्हटलं तू पण जीन्स घाल, अन्वीलाही जीन्स घातली आणि अमोललाही म्हटलं जीन्सच घाला. आज आपण जीन्सच घालूया सगळ्यांनी. तर इथे मी कपडे वाळत घालून घेत होती. बरोबर 7 वाजता घरातून निघायचं आहे, कारण जशी ट्रेन मिळेल ना तसं आम्ही ठरवले. म्हणजे हा ना लांबचा रूट आहे, त्याच्यामुळे ट्रेन न कमी सोडतात. आणि त्यात आहे आज 15 ऑगस्ट. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की कर्जत किंवा अंबरनाथ किंवा बदलापूर अशा जर गाड्या मिळाल्या ना तर आमच्यासाठी बरंच आहे. कर्जतला ना खूप गर्दी असेल, त्याच्यामुळे आम्ही टाळलं. ठाण्यावरून कर्जत आहे, पण कर्जतला आम्हाला उतरून देतील की नाही बदलापूरला हा डाऊट होता. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं कळव्यावरून जसं जमेल तसं जायचं. तर इथे व्हिडिओ करताना आमच्या मॅडम, त्यांना खूप मजा वाटते, तिला खूप. त्या इथे निघालो आहोत आम्ही. सगळं गॅस वगैरे बंद आहे का तर मी बघून घेते, सगळे प्लग बघून घेते, नळ बघून घेते. निघायच्या आधी हे सगळं चेक करूनच घेते मी. आणि झालं का आज सकाळपासून ना एवढा पाऊस होता ना, म्हणजे जर कुठे जायचं असेल ना तर हा खोट्यासारखा पडतो. आणि सांगू तुम्हाला, आम्ही घरातून निघायच्या आधीपासूनच पाऊस होता. इथे ना थोडासा थांबला म्हणून आम्ही ठरवलं फक्त छत्रा घेऊ, कारण प्रवासात जास्त कपडे म्हणजे रेनकोट आणि छत्रा घेणं म्हटलं तरी प्रॉब्लेम होता. आणि तसंही आम्ही जिथे चाललोय ना तर तिथे पाऊस असेल तर भिजायचंच होतं. तर अमोल बोलले मी स्कूटी काढतो, तोपर्यंत आपण निघू. तर इथे स्कूटी अमोल कळवा स्टेशनला लावायला गेले, तर आम्ही इथे एस्केलेटरच्या इथे उभे होतो. त्यांना झेंडा पाहिजे होता, पण मी म्हटलं झेंडा नका घेऊ, कारण दोघंही मागे लागलेली. पण ना कुठे पडलं तर त्याचा अपमान होतो, म्हणून त्यापेक्षा ना आपण मुलांना देणंच टाळलं पाहिजे. ते इथे गाडी लावून अमोल आल्यानंतर आम्ही आलो ना तर तिथे अंबरनाथ ट्रेन आलेलीच होती. म्हणून पटकन, म्हणजे बघू शकता रिकामी कधी. आज 15 ऑगस्ट आहे ना, म्हणून सगळं ट्रेन ही रिकामे होते. आणि छान निसर्गाच्या सानिध्यातून आम्ही असं मस्त गारव्यातून निघालेलो होतो. कल्याण लागलं की कल्याणच्या पुढे गारवा यायला सुरुवात झालेली होती. हे धुकं बघताय तुम्ही समोरच्या साईडला ना, सगळं डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या आधी सगळे धुकं आलेले, म्हणजे डोंगराला ना झाकून ठेवलेलं आहे धुकांनी. एवढं छान क्लायमेट होतं. ते इथून आम्ही आलो अंबरनाथला. आणि अंबरनाथवरून आम्ही कर्जत पकडणार होतो, पण मी सांगितलं ना तुम्हाला कर्जतला झालं काय प्रॉब्लेम, आम्ही चढलो. म्हणजे मी आणि अर्णव चढली, अमोल बोले मी जेन्ट्समध्ये जातो अन्वीला घेऊन.
तर झालं काय, मी दरवाज्यात चढायच्या आधी मागे वळून बघितलं तर मला कळलं की अमोल चढले नाही आहेत अन्वीला घेऊन. त्याच्यामुळे आम्ही ते म्हणजे मी पटकन उतरली ट्रेन चालू व्हायच्या आधी. ते बघा बदलापूर ट्रेन लागलेली. जी कर्जत आम्ही सोडली ना तर इथे बदलापूर त्याच्या मागून लगेच होती. आणि मी म्हटलं बदलापूरला थोडं आम्ही ना 1 तास तरी आम्ही लवकरच आलो. मुलं असतील ना तर जिथे जायचं असेल ना तिथे थोडं लवकर निघालेलं बरं. कधी कधी काही प्रॉब्लेम आला तर वेळेतच आपण पोचण्यासाठी. तर आम्ही अंबरनाथवरून बदलापूर पकडली आणि बदलापूरवरून आम्ही ठरवलं माझ्या मैत्रिणीकडे जायचं जी बदलापूर वेस्टला राहते. तर आम्ही खाली बदलापूर स्टेशनच्या बाहेर आलो आणि इथे ना ऑटो फर्स्ट टाईम आलेलो त्याच्यामुळे थोडं शोधाशोध करावीच लागली. क्लायमेट गार होता त्याच्यामुळे असं घाम यायचा प्रश्नच नव्हतं. आणि आम्ही आमचे सगळे कपडे ना अमूलच्या बॅगेतच सगळे घेतलेले, एक एक ड्रेस एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर ही आहे माझ्या मैत्रीण जिथे राहते ना ती बिल्डिंग आहे. तर तिची मुलगी सानू आम्हाला न्यायला आलेली आणि तिला ना लहान मुलं एवढी आवडतात ना तर अन्वीला बघून ती खुश झालेली. वरतून गॅलरीतूनच बघितलेलं तिने, तशी ती पळत पळत खाली आली स्वतःहून. हे बघा जशा आम्ही दोघी मैत्रिणी आहोत ना सारिका आणि मी, तशा आमच्या ह्या दोघी आता आम्हाला वाटायला लागल्यात. तर पाऊस थांबायचं काय नाव घेत नव्हता. ठीक आहे आम्ही तसं प्रॉपर तयार झालेलो आहोत. रेनकोट मी घेतला नव्हता, मी बोललेली पण सारिकाच बोलली. सारिकाला एक मुलगा आहे छोटा, म्हणजे अन्वीहून लहान आहे, तर त्याचा स्वेटर ती बोलली सॉरी रेनकोट अन्वीला आपण घेऊया आणि सानूचा रेनकोट अर्णवसाठी आपण घेऊ. कारण का ठरवलं असं, कारण माझा मित्र आहे पटेल, तो त्याची 4 व्हीलर घेणार होता. तर म्हटलं चला 4 व्हीलरमध्ये सामान सगळं राहून जाईल. इथे ना हा खाली जो पसारा दिसतो ना ती माझी मैत्रीण आहे ना तिच्या मुलांनी सगळी खेळणी इथे टाकलेली आहेत. आणि सानू आणि अर्णव ते त्यांचे डोकं लावून ते काढायचा प्रयत्न करतात. इथे पसारा बघा खेळण्याचा किती आहे. लहान मुलं म्हटलं ना तर पसारा हा घरात असतोच असतो. हिची रूम आहे ना 2 BHK आहे. हा किचन आहे, हा एक बेडरूम आहे. याच्या आधी बाजूला दाखवला तो एक बेडरूम, हा हॉल आहे, हा किचन आहे. किचनची गॅलरी आहे ना त्याच्यातच तिने फ्रीज आणि वॉशिंग मशीन अरेंज केलेली आहे. हा हॉल आहे, इथे पण एक गॅलरी आहे आणि बाजूला आहे त्यांचं देवघर. तर चला आता आम्ही निघायची तयारी करतो. निघालो. तिने ना नाश्ता करून ठेवलेला कांदे पोह्यांचा, तर ते खाल्लं आणि आम्ही निघालो. या दोघींना खायची होती कॅडबरी म्हणून तिने कॅडबरी घेतली आणि थोडंसं असं स्नॅक्स घेतलेलं आहे खाण्यासाठी मुलांना, जर कुठे इनकेस नाही मिळालं तर खायला होईल. तर इथे पटेल गाडी घेऊन आलेला आहे. आम्ही मैत्रिणी भेटलो, म्हणजे सगळे मित्र भेटलो आणि ठरवलं पुढचं प्लॅनिंग कसं करायचं. तर आम्ही चाललो आहोत बदलापूरचं मूळ गाव खंडेरायाचं दर्शन घ्यायला. फर्स्ट टाईम चाललो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे इथे ना 500 पायऱ्या सांगितलं तेव्हाच थोडीसं धगधग चालू झालेली. कारण भीती वाटत होती की आम्ही तर आहोतच पण मुलंही होती ना आमच्याबरोबर, मग मुलं चढतील की नाही. पण ठीक आहे, निसर्गाच्या सानिध्यातून जायचं होतं. थोडंसं थकवा आलेला. छान असं तलाव बघा भरलेला आहे आणि मुलंही फुल एन्जॉय करत होती. आणि आपण जर एन्जॉय करू शकलो तर अशा सानिध्यामध्ये किंवा निसर्गामध्ये फिरणं वगैरे ठेवलं तर मुलांनाही आवड निर्माण होईल. तर हा आहे मेन गेट, जिथून पुढे पायऱ्या दिसत आहेत ना तिथून चालू करायचं आहे काउंटिंग, जे 500 बरोबर पायऱ्या आहेत. आम्ही दोघी दमलेलो, म्हणजे सारिका आणि मी पण, आणि अर्णव पण दमलेला खूप. मधी ना इथून सांगू, इथून वरती गेलो ना तर मधी काहीच दुकानं नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर घेऊन जायचं असेल ना तर इथे एक लेफ्ट साईडला दुकान आहे, तिथूनच पाण्याची बॉटल, चॉकलेट, चिप्स काय हवे ते घेऊ शकता. आम्ही तर तिथे स्टेशनलाच घेतलेलं मुलांसाठी खायला, पण चॉकलेट घ्यायचे होते ना म्हणून मग मी चॉकलेट्स आणि पाणी असं जवळ ठेवलेलं आहे. कारण आपल्याबरोबर मुलं आहेत ना तर खाणं पिणं ठेवणं गरजेचं आहे. कारण इथे ना वरती जाताना एकही दुकान नाही, पाणीही तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे पाण्याची बॉटल आणि चॉकलेट्स आणि बिस्किट हे ना नक्की बॅगेमध्ये कॅरी करा. तर सगळे नाही दमत आहेत पण मी तर खूप दमलेली. हळूहळू चालणं चालू होतं माझं.
आणि ना इथे आता सध्या शेवाळ आलेत ना, म्हणून पायऱ्यांवरचे ना नंबर दिसत नाही आहेत. नाहीतर वरती चढताना ना पायऱ्यांवर नंबर दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही किती पायऱ्या इथे चढलेल्या आहेत. सध्या दोन्ही साईडनी झाडं झुडपं आहेत, छान छान झाडं आहेत, मस्त गारवा होता. आता इथे ना 350 म्हणजे 350व्या पायरीवर आम्ही येऊन बसलेलं. मध्ये मध्ये ना 40-50 झाले की बसत होतं आम्ही, पण इथे ना सगळे मुलं पण थकलेली होती, त्याच्यामुळे थोडं थोडं थांबतच केलेली आहेत. थोडीशी मुलांमध्ये एनर्जी असते, पण आपल्यामध्ये तेवढी एनर्जी नाही राहत. तर एवढे दमलेलो ना आम्ही, तर मला बोलायलाही जमत नव्हतं, म्हणून मी फक्त व्हिडिओ केली. आणि एवढा मागून ना व्ह्यू छान दिसत होता, म्हणजे असं वाटत होतं वरती गेल्यावर अख्खा बदलापूर आपण बघत आहोत की काय असं. तर छान वाटत होतं. आणि सानूची आणि अर्णवची जोडी छान जमलेली होती. अन्वीची मधीच मस्ती होती, पण तिला पण दीदी पाहिजे होती म्हणून दीदीला रिटर्न बोलवायची. आणि हे बाबा आमचे मधीच थकत होते खूप, म्हणून ब्रेक घेत घेत आम्ही चाललेलो आहोत. तसेही चॉकलेट्स घेतलेले होते. आणि इथे ना खेकडा दिसला, हा बघा, खेकड्याचे आम्ही फोटो आणि व्हिडिओज काढून घेतलेले आहेत. मुलंही एन्जॉयमेंट करत होती. चालता चालता बसत बसत आम्ही गेलो, त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही. आणि शेवटी इथूनच खंडेरायाच्या मंदिराचं कळसाचं दर्शन झालेलं आहे. इथे चप्पल काढायला स्टँड आहे, तुम्ही चप्पल काढून पुढे जायचं आहे. एवढ्या प्रवासात तुम्ही बघितलं असत खालून वरपर्यंत तुम्हाला एकही दुकान लागलेलं नाही आहे, तरीही स्वच्छता खूप सुंदर आहे इथे. थोडंसंच होतं अंतर, तरी पण अर्णवमध्ये थकलेला होता. त्याला म्हटलं चल हळूहळू. मग वरती गेलो, दर्शन झालं ना देवाचं की मग मी तुम्हाला खायला देते. ह्या इथून ज्या पायऱ्या आहेत ना त्या थोड्या डेंजर आहेत. डेंजर म्हणजे खूप अशा एकदम उभ्या म्हणजे असं उभं चढावं लागतं. तेथे आम्ही दर्शन घेतलं खंडेरायाचं. सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाहुणे थोडा कमरी करा पटा विहीर मस्तकी तुळा. उमऱ्याचा कुटका अंधाऱ्याचा भडका बोल हंकाराचा. तर बाहेरचं निसर्गरम्य वातावरण एवढं छान सुख देत होतं ना थंडाव्यात. खरंच एवढं उंचावर आहे ना की आम्हाला असं वाटलं नव्हतं. आता हा जो समोरचा निसर्ग दिसतोय ना तो आत्ता तुम्ही बघा, आणि काही क्षणामध्ये ना हे सगळं धुक्याने झाकलं गेलं, कारण ना पाऊस खूप पडायला लागला. आणि ते एवढं उंचावर आहे ना की सगळी धुकं म्हणजे ढगं ना खाली आलेली होती. आम्हाला नशीब येता पाऊस वरती लागला नाही, पण खाली उतरताना ना खूप प्रॉब्लेम होणार होता हे आम्हाला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे मुलं होती ना, त्याच्यामुळे सरपटणाऱ्या पायऱ्या झालेल्या पावसामुळे, त्याच्यामुळे येताना काय वाटलं नाही, पण जाताना थोडासा उतरताना प्रॉब्लेम झाला की अमोलने मग स्वतः अन्वीला उचलून घेतलेला आहे. हे बघा, आम्ही एवढे व्हिडिओ आणि फोटोज काढेपर्यंत ना पाऊस अजिबात नव्हता. शेवटी यांना म्हटलं चला पटापट फोडून घ्या आणि खाऊन घ्या. इथे ना कुत्रे बरेच आहेत खंडेरायाच्या मंदिराच्या परिसरात, तर त्यांना ना हाडतूड करायचं नाही. आपण जे आणतो ना ते 2 घास त्यांना द्यायचे. आणि आम्ही आणलेलं ना तेही आम्ही म्हणजे आम्ही करायच्या ऐवजीच मुलांनीच केलं ते, की सगळ्यांना खायला दिलेलं आहे. एखादं मुख्य प्राणी आलं ना तर त्यांना खायला नक्की द्या, हाडतूड करू नका, ॲटलिस्ट देवाच्या ठिकाणी तरी. तर इथे हे सगळे मित्र वगैरे मिळून असे फोटो सेक्शन चालू होते. आम्ही मैत्रिणी मिळून फोटो काढून घेतलेले आहेत. छान वाटलं. अजूनपर्यंत तरी पाऊस पडला नव्हता, पण आम्हाला माहिती नव्हतं की साधारण 15-20 मिनटं परत आम्हाला मंदिरात काढावे लागणार आहेत. आणि नेमकं ना काय झालं माहिती आहे, खाऊन पिऊन झालं आणि निघणार होतो ना तर तेवढ्यात ना मंदिराची घंटा वाजली. म्हणजे शंख फुंकतात ना ते ब्राह्मणाने केलं, तर वाटलं आरती चालू होते आणि त्याच्यातच हा पाऊस चालू झाला. आणि आरती होईपर्यंत आम्हाला तिथे थांबवलं. तर हे बघा समोरचं निसर्ग दिसते तुम्हाला. मगाशी झाडं झुडपं दिसत होते ना, आता काही दिसत नाही. एवढे ढग खाली आलेले आहेत, अप्रतिम. म्हणजे काही शब्दच नाही मला सांगायला, एवढं छान वाटत होतं मला ते. इथून ना पाऊस थोडासा कमी झाला तर आम्ही उतरणार आहोत, कारण ना त्या जिन्यावरून ना वाहत्या पाण्यातून पाय निसटून ना खाली सगळे धडधडत जातील त्याच्यामुळे. तर खाली सेफली आलो. येता बघा इथे पुढे ना एक हॉटेल लागलं आम्हाला, ढाबा टाईप होतं. तर तिथे आम्ही जेवण म्हटलं तर काय मागवायचं, कारण इथून आम्हाला जायचं होतं कोंडेश्वरला. मुलांना वॉटरफॉल पण करायचं होतं आणि दर्शन पण घ्यायचं होतं. आज शनिवार आहे तर आम्ही गाडी तिकडे पार्क केली आणि इथे ह्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. तर इथे ना
व्हेज थाळी आम्ही ऑर्डर केल्या. स्पेशल शाकाहारी थाळी होती आणि शाकाहारी थाळी होती. पिठलं भाकरी पण होती. तर मी म्हटलं आता मी काय करू, तर भात खाण्यापेक्षा मी पिठलं भाकरीच खायचं ठरवलं. अमोलनी स्पेशल थाळी मागवली, ज्याच्यामध्ये स्पेशल काय होतं माहिती आहे, ताक होतं आणि मोदक होते. मोदकवर मस्त असं घी टाकून दिलेलं, गरम गरम होते. तर इथे सानू बसलेली आहे, सगळे जेवणाची वाट बघत आहेत, भुका लागलेल्या होत्या. फायनली आमचं जेवण आलं. मला जेवणामध्ये ठेचा, लोणचं, गरम गरम पिठलं, कांदा आणि तांदळाची भाकरी आणि पापड होतं. आणि अमोलच्या शाकाहारी थाळीमध्ये 2-3 प्रकारचे भाज्या होत्या, रायता होता, वडी होती, पापड होतं, वरण होतं, तांदळाची भाकरी होती आणि आता मोदक येणार आणि थोड्या वेळाने गरम गरम भात देणार होते ते. तर मस्त असं पोटभर जेवण घेतलेलं आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, नक्की 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 खंडोबाचं दर्शन घ्यायला जा. खूप छान वाटलं. असं वाटत होतं दमू आम्ही, पण नाही दमलेलो आहोत. तर नक्की जा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.